तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला मिळणारा जोडीदार, त्याची उंची, त्याचा स्वभाव, त्याचं रूपवर्णन, या सगळ्या गोष्टी आपण काढू शकतो आणि त्यानुसार त्याच्या करिअर मधले चढ उतार, त्याच्या करिअर मध्ये ग्रोथ, या सुद्धा गोष्टी आपण पाहू शकतो. मग प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक वधूने आपली पत्रिका विवाह अगोदर कुठल्याही तज्ञ ज्योतिषाला दाखवून घेणं किती महत्वाचं आहे तुम्हाला समजून आलं असेल. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टींसाठी शिक्षण फार महत्वाचं आहे. त्याला आपण पंचम भाव म्हणतो. मग एखादी स्त्री ज्यावेळेस शिक्षण घेते, पूर्ण शिक्षण करते आणि तिथून पुढे तिने विवाहासाठी विचार करते, मग तिच्या मनात येतं की मला लग्नानंतर माझ्या पतीच्या घरी माझ्या करिअरसाठी पुढे जाण्यासाठी मला परवानगी मिळेल का? माझ्या कुटुंबीय, माझे जे सासर आहे त्या सासरमधले कुटुंबीय मला शिक्षणासाठी प्रोत्साहित करतील का? पुढे काही शिक्षण घ्यायची इच्छा आहे तर ते शिक्षण माझं पूर्ण होईल का? आता शिक्षण पूर्ण होऊन थांबेल का ती स्त्री? तर नक्कीच नाही. प्रत्येक स्त्री आजच्या या कलियुगामध्ये आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं, अर्थात कार्यक्षम होणं, अशा सगळ्या स्वप्नांनी भरलेली आहे. मग तिला पुढचा प्रश्न असतो की मला माझ्या जीवनामध्ये माझे पती मला शिक्षणासाठी प्रवृत्त करतील का? तसेच मला लग्नानंतर नोकरी करण्याची परवानगी देतील का? किंवा एखाद्या व्यावसायिक शिक्षण मी घेतलेलं आहे तर मला एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी परमिशन मिळेल का? किंवा त्यांच्या साथ सोबत मिळेल का? आपण असं म्हणूयात.